हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. आज आपण पुढील जे काही पॉइंट्स आहेत किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण त्याकडे जाणार आहोत आणि त्यामध्ये आपण पुढील क्लास पाहणार आहोत, दॅट इज फंगस लाईक प्रोटिस्ट. खरं तर थर्ड नंबर जे आहे ते आपण स्लाइम मोल्डसाठी दिलेला आहे, कारण या आधी आपण थर्ड नंबर म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की हा डी आहे, म्हणजे हे जे आहे ते फोर्थ नंबर आहे. चुकून या ठिकाणी थर्ड नंबर झालेला असेल, ठीक, काही प्रॉब्लेम नाही. मग या आधी आपण किंगडम प्रोटिस्टामध्ये क्रिसोफाइट्स, त्यानंतर डायनोफ्लॅजेलेट्स, त्यानंतर युग्लिनॉइड्स हे पॉइंट्स आपण पाहिलेले आहोत. आता आपल्याला पुढे जायचं आहे स्लाइम मोल्ड्सकडे, परंतु विद्यार्थ्यांनो मी या ठिकाणी थोडंसं ब्रॉड केलं याला. याचं कारण असं आहे की स्लाइम मोल्ड्स जे आहेत ते फंगस लाईक प्रोटिस्ट मध्ये येतात. आपण ऑलरेडी लास्ट टाइम बघितलेलं होतं, ठीक आहे. मग फंगस लाईक प्रोटिस्ट मध्ये जे सगळे प्रकार येतात त्यामध्ये आपण स्लाइम मोल्ड्सला सेपरेट पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण फंगस लाईक प्रोटिस्ट पासून. तुमच्या समोर जी स्लाइड आहे फंगस लाईक प्रोटिस्टची, याचे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स फीचर तुमच्या समोर आहे. त्यामध्ये पहिलं कॅरेक्टर म्हणजे त्याचं न्यूट्रिशन आहे. तर हे जे प्रोटिस्ट आहेत हे प्रोटिस्ट हेटेरोट्रॉपिक आहेत. हेटेरोट्रॉपिक म्हणजेच दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल. ते जे आहेत ते स्वतःचं फूड मटेरियल स्वतः प्रोड्यूस करू शकत नाही, ठीक आहे. मग दॅट इज वी कॉल्ड सॅप्रोफायटिक नेचर. पण या ठिकाणी स्वतःचं फूड मटेरियल स्वतः प्रोड्यूस करू शकत नाही, याचा अर्थ हा जो सॅप्रोफायटिक नेचर तुम्हाला भेटतोय म्हणजे दे आर फीड ऑन, हे काय होतात, दे आर फीड ऑन डिकेइंग मॅटर. हे कशावरती राहतात, डिकेइंग मॅटर वरती, आणि हेन्स दे आर कॉल्ड एज द फंगस लाईक प्रोटीन. म्हणजे हे डिकेइंग मॅटर वरती, डेड मॅटर वरती फीड होतात, म्हणूनच यांना काय म्हणतात, फंगस लाईक प्रोटिस्ट असं म्हणतात, ठीक आहे. आपण त्यांच्या स्ट्रक्चरकडे जाऊया. तर यांच्यामध्ये सेल वॉल असतं, पण सगळ्यांमध्ये सेल वॉल असतं असं नाहीये. स्लाइम मोल्ड्स याच्यामध्ये एक प्लांट लाईक कॅरेक्टर आपल्याला अॅनिमल लाईक कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटतं, आणि तो अॅनिमल लाईक कॅरेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये सेल वॉल ऍब्सेंट असतं. पण सगळ्याच फंगस लाईक प्रोटिस्ट मध्ये सेल वॉल ऍब्सेंट नसतं, म्हणून हॅव्हिंग सेल वॉल. नेक्स्ट मध्ये त्याच्या स्ट्रक्चर मध्ये मोस्ट ऑफ दी स्लाइम मोल्ड्स हॅव्हिंग दी फ्लॅजेला अँड आर एबल टू मूव्ह ऍट सम पॉइंट इन देअर लाईफ. म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात बिकॉज दे हॅव्हिंग दी फ्लॅजेला. कारण त्यांच्यामध्ये काय आहे, त्यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहेत, ठीक आहे. यानंतर पुढे स्लाइम मोल्ड्सचं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं, फंगस लाईक प्रोटिस्टचं आपण क्लासिफिकेशन जर बघितलं, तर हे जे प्रोटिस्ट आहेत हे प्रोटिस्ट 3 प्रकारामध्ये डिवाइड होतात. मोस्टली 2 आपण देतो इथं, स्लाइम मोल्ड्स, वॉटर अँड डाउनी मोल्ड्स. वॉटर आणि डाउनी मोल्ड्स एकत्र घेऊया आपण आणि स्लाइम मोल्ड्स सेपरेट घेऊ, ठीक आहे. आता पुढे त्यांचं रिप्रोडक्शन आहे. तर हे जे फंगस लाईक प्रोटिस्ट असतील दे आर रिप्रोड्यूस बाय स्पोर्स. ते कशाच्या सहाय्याने रिप्रोड्यूस होतात, स्पोर्स. व्हॉट इज स्पोर्स? दीज आर द टायनी सेल्स दॅट इज एबल टू ग्रो इनटू ए न्यू ऑर्गॅनिझम. हे जे स्पोर्स आहेत ते इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होऊ शकतात, ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 त्याचे टाइप्स पाहूया. सुरुवातीला आपण बघूया वॉटर अँड डाउनी मोल्ड्स. यामध्ये फर्स्ट दॅट इज वॉटर अँड डाउनी मोल्ड्स. यांचं लोकेशन म्हणजे ऑकरन्स कोणत्या ठिकाणी भेटतात, तर दे आर लाईव्ह इन वॉटर ऑर मॉइस्ट प्लेसेस. ध्यानात ठेवा, कुठे राहतात हे, दे आर लाईव्ह इन वॉटर ऑर मॉइस्ट प्लेसेस. यांचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर दे आर टायनी थ्रेड्स दॅट लुक लाईक फज. हे टायनी थ्रेड सारखे असतात, दे आर लाईक टायनी थ्रेड्स जे फज सारखे. व्हॉट इज फज? ए फ्रिझी मास. फ्रीज केल्यानंतर ज्या पद्धतीने व्हाईटिश मास त्या ठिकाणी तयार होतो ना, तर त्या पद्धतीचं मास या ठिकाणी काय केला जातो, तयार केला जातो. जसं तुम्ही इथे ह्या लिव्हची फिगर पाहते पहा, या ठिकाणी या लिव्हच्या फिगर मध्ये तुम्हाला व्हाईटिश मास दिसतोय पहा वेगवेगळ्या ठिकाणी. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, हे पहा, हे व्हाईटिश मास तुम्हाला पाहायला भेटतंय, ठीक आहे. दॅट इज वी कॉल्ड फ्रिझी मास ऑर दी फज, ओके. मोस्ट ऑफ देम आर पॅरासाइट. याच्यामध्ये मोस्टली जे आहेत ते
पॅरासायटिक आहेत. मग या ठिकाणी इथे पहा नेचर दिलेलं आहे अटॅक फूड क्रॉप्स, हे याला आपण म्हणतो पॅरासायटिक नेचर. म्हणजे काय करतील, फूड क्रॉप्स वरती अटॅक करतात. त्याचा एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, दॅट इज अँड कॉज्ड द इरिश पोटॅटो फॅमिन. इरिश पोटॅटो फॅमिन हे एक डिसीज आहे. काय आहे इरिश पोटॅटो फॅमिन? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेट फॅमिन. याला दुसरं नाव आहे ग्रेट फॅमिन. काय असतं? The Great Famine was caused by a failure of the potato crop. Failure of potato crop, which many people relied on the most of their nutrition. एक गोष्ट ध्यानात ठेवा, पूर्ण वर्ल्ड मध्ये पोटॅटो हे सर्वात आपण असं म्हणूया की मोस्ट इझिली अवेलेबल अँड लोअर प्राइस्ड फूड मटेरियल. ठीक आहे. मग असं फूड मटेरियल, असं न्यूट्रिशियस मटेरियल प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. परंतु त्याची जर कमतरता झाली, इफ देअर प्रोडक्शन रेट इज रिड्युस्ड, देन इट विल बी डायरेक्ट अफेक्ट ऑन द न्यूट्रिशन ऑफ पुअर पीपल. जे काही पुअर पीपल असतील तर त्यांच्या न्यूट्रिशनवर ते डायरेक्ट अफेक्ट करतो. म्हणजे एक प्रकारे याला त्यामुळे म्हणजे पूर्ण जगामध्ये कितीतरी असे पुअर पीपल आहेत, मग त्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये परिणाम होतो. म्हणून त्याला ग्रेट फॅमाइन असं म्हटलेलं आहे. ए डिसीज कॉल्ड लेट ब्लाइट. या डिसीजला काय म्हणतात? लेट ब्लाइट. म्हणजे त्याच्या लीव्स वरती होतो, लीव्स पडून जातात. डिस्ट्रॉयड द लीव्स अँड एडिबल फ्रुट्स ऑफ द पोटॅटो प्लांट्स इन सक्सेसिव्ह इयर फ्रॉम 1845 टू 1849. ह्या पिरियड मध्ये याचं प्रमाण खूप जास्त होतं. आणि तुम्हाला तो एरिया पण सांगतो का, म्हणजे कंट्री दॅट इज आयर्लंड, ज्या ठिकाणी या प्रकारची कंडिशन सापडलेली होती, आजही भेटते. परंतु त्याची सुरुवात म्हणून मी तुम्हाला हा पूर्ण पॅरेग्राफ जो आहे ना, याची सुरुवात म्हणून त्याचं थोडंसं डिस्कवरी किंवा आपण त्याला म्हणूया हिस्ट्री मी तुम्हाला त्याच्यातून सांगितलेली आहे. ठीक आहे. तर हे झालं वॉटर अँड डाउनी मोल्ड्स. ठीक आहे. पुढे नेक्स्ट इज ए स्लाइम मोल्ड्स, जे ऍक्च्युली आपल्या सिलेबस मध्ये आहे, दॅट इज अन स्लाइम मोल्ड्स. स्लाइम मोल्डचे काही फीचर्स मी सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर स्लाइम मोल्ड्स जे आहेत या ठिकाणी दे रिप्रोड्यूस बाय फ्रुटिंग बॉडीज. स्लाइम मोल्ड जे आहेत ते काय होतात? फ्रुटिंग बॉडीने रिप्रोड्यूस होतात. हा एक फीचर. आता फ्रुटिंग बॉडी, एक फ्रूट आहे असा तुम्हाला इथं दिसतोय पहा, आणि त्याच्या आतमध्ये काय असतात? स्पोर्स असतात. हे असे स्पोर्स असतात. ठीक आहे. आणि या स्पोर्स मध्ये रिप्रोडक्शनची ॲबिलिटी असते, म्हणजे ते काय होतात? रिप्रोड्यूस होऊ शकतात. समजते तुम्हाला? मग दे रिप्रोड्यूस बाय द फ्रुटिंग बॉडीज. ओके. हे फ्रुटिंग बॉडीज तुम्हाला येलो कलर मध्ये या ठिकाणी फिगर मध्ये दिसत आहेत. द फ्रुटिंग बॉडीज कंटेन स्पोर्स. ऍट फर्स्ट दे लुक लाईक अमिबा. सुरुवातीला ते कसे वाटतात? अमिबा सारखे, म्हणजे ज्यांचं शेप मेंटेन नाही त्या पद्धतीने, म्हणजे लुक लाईक अमिबा. देन लेटर दे लुक लाईक मोल्ड, आणि मग नंतर ते मोल्ड सारखं दिसतात. ठीक आहे. तर हे झालं अबाउट सम इम्पॉर्टंट फीचर्स. नाउ आणखीन एक रेकॉर्डिंग आणखीन एक कॅरेक्टर आपण या ठिकाणी पाहूया, दॅट इज ऑकरन्स. कुठे भेटतात? लाईव्ह ऑन मॉइस्ट शेडी प्लेसेस. ठीक आहे. कुठे भेटतात हे? मॉइस्ट शेडी प्लेसेस मध्ये हे त्यांचं ऑकरन्स आहे, म्हणजे ओलं किंवा शेड मध्ये असलेला एरिया. ठीक आहे. त्यांचं न्यूट्रिशन काय आहे? आपण लास्ट टाइमच बघितलेलं आहे, तोच न्यूट्रिशन ठिकाणी असेल. फीड ऑन द बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. हे बॅक्टेरिया किंवा अदर मायक्रो ऑर्गॅनिझम वरती फीड होतात, त्यांचं फूड मटेरियल खातात. सॅप्रोफायटिक आहे, म्हणजे डेड मॅटर वरती सुद्धा काय होतात? ते प्रेझेंट आहेत. ठीक आहे. दिस इज अबाउट देअर न्यूट्रिशन. नाउ इट्स स्ट्रक्चर. स्लाइम मोल्डचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे? सी हियर, स्लाइम मोल्ड्स यांच्यामध्ये सेल वॉल ऍब्सेंट आहे. ठीक आहे. दे डू नॉट हॅव्हिंग दी सेल वॉल, म्हणजे दिस इज ए ॲनिमल लाईक कॅरेक्टर. हे कॅरेक्टर कोणतं झालं? इट इज ॲनिमल लाईक कॅरेक्टर. The multinucleated mass of protoplasm is surrounded by a plasma membrane. मग आता सेल वॉल नसेल तर काय असेल इथं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. पण ध्यानात ठेवा इथे काय दिलंय? मल्टीन्यूक्लिएटेड मास.
मल्टीन्यूक्लिएटेड मासलाच आपण प्लाझ्मोडियम असं म्हणतो. मल्टीन्यूक्लिएटेड मासलाच आपण काय म्हणतो? प्लाझ्मोडियम. मग प्लाझ्मोडियम या प्रकारचं स्ट्रक्चर कधी फॉर्म होतो? तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर इन सुटेबल कंडिशन, ह्या ऑर्गॅनिझमला सुटेबल कंडिशन आहे तर इट फॉर्म अन ऍग्रिगेशन. ऍग्रिगेशन म्हणजे एकत्र येणे. असे दूर दूर आहेत यासारखे, आता हे एकत्र येतील या पद्धतीने, म्हणजे असा ग्रुप फॉर्म करते लाईक दिस. इट फॉर्म द ऍग्रिगेशन. ठीक आहे. बिकॉज ऑफ ऍग्रिगेशन इट फॉर्म द स्ट्रक्चर दॅट इज अ प्लाझ्मोडियम which is called as a multinucleated protoplasm which may grow and spread over several feet. ते काय होतील? पुढे पुढे असं ग्रो होत राहतील आणि भरपूर लांबपर्यंत ते काय होतात? ग्रो होतात. ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन, आता हे झालं तर सुटेबल कंडिशन. सुटेबल कंडिशन मध्ये ते मल्टीन्यूक्लिएटेड मास फॉर्म करतात किंवा प्रोटोप्लाझम फॉर्म करतात, दॅट इज कॉल्ड एज द प्लाझ्मोडियम. परंतु जर अनफेवरेबल कंडिशन असेल, म्हणजे सुटेबल कंडिशन यांच्यासाठी नाहीये, मग हेच प्लाझ्मोडियम डिफरन्शिएट होतं. This plasmodium will be differentiated and form the fruiting body. This plasmodium will be differentiates and form the fruiting body which bears the spores at tip. मग त्याच्या एंडला, नाव सी आर, या पद्धतीने फ्रुटिंग बॉडी या ठिकाणी फॉर्म होते. ठीक आहे. ही फ्रुटिंग बॉडी झाली आणि त्याच्या आतमध्ये काय आहे? स्पोर्स. हे टिप रिजन आहे. मग ऍट द टिप रिजन काय होतं? या ठिकाणी फ्रुटिंग बॉडी फॉर्म होते. त्याच्या आतमध्ये काय असतील? स्पोर्स असतील. स्पोर्स काय आहेत? तर हे जे स्लाइम मोल्डचे स्पोर्स असतात, ते स्पोर्स ऑफ स्लाइम मोल्ड्स पजेस ट्रू वॉल. ध्यानात ठेवा, आता आपण काय बघितलं होतं की स्लाइम मोल्ड्सला सेल वॉल नव्हतं, पण इथं काय आहे? इट पजेस दी ट्रू वॉल. दे आर एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स, आणि त्यामुळे दे आर एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स अँड सर्वाइव्ह फॉर मेनी इयर्स इवन अंडर ऍडवर्स कंडिशन. बिकॉज ऑफ दे आर रेजिस्टंट, ते एक्स्ट्रीमली रेजिस्टंट असल्या कारणानं ते कितीतरी वर्ष ऍज इट इज राहू शकतात. ठीक आहे. आणि कोणत्याही प्रकारचे ऍडव्हान्स कंडिशन त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे अफेक्ट करू शकत नाही. ठीक आहे. तर हे झालं अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्लाइम मोल्ड्स. या पद्धतीने स्लाइम मोल्ड्स काय असतात आणि ते कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने इन द सेन्स त्यांचं नेचर सगळं कसं आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे. यानंतर स्लाइम मोल्ड्स बरोबर आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट कंडिशन आपण या ठिकाणी पाहूया, दॅट इज अँड प्लाझ्मोडियम. आता स्लाइम मोल्ड्स जे आहेत हे तर फंगाय लाईक प्रोटिस्ट आहेत, दॅट आर दी प्रोटिस्ट ॲज लाईक फंग. मग आता लास्ट टाइप आहेत किंगडम प्रोटिस्टामध्ये, दॅट इज ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. वी कॉल देम प्रोटोझोन्स. ठीक आहे. आता हे जे प्रोटोझोन प्रोटिस्ट आहेत, व्हॉट आर दॅट? मी सुरुवातीलाच क्लिअर केलं की ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, हे प्रोटिस्ट ॲनिमल सारखे असतात, दॅट इज वी कॉल दी प्रोटोझोन प्रोटिस्ट, विच आर ऑल्सो कॉल्ड एज दी फर्स्ट ॲनिमल्स. म्हणजे सुरुवातीला जेव्हा किंगडम 5 किंगडम क्लासिफिकेशन होतं, मी तुम्हाला त्यावेळेस क्लिअर केलं होतं की पोरिफेरन्स ॲनिमल जे असतात त्यांची सुरुवात पोरिफेरन्स पासून झाली. त्यांच्या आधीची कंडिशन ती प्रोटोझोन्सची होती, म्हणजे ज्यांच्यामध्ये ॲनिमल सारखे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स होते. म्हणून प्रोटोझोन्सला फर्स्ट ॲनिमल असं म्हटलं जातं. आता ॲनिमल लाईक असण्याचं कारण काय आहे? भरपूर कारण आहेत ॲनिमल लाईक असण्याचं. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण, ठीक आहे, दे लॅक दिस सेल वॉल. त्यांच्यामध्ये सेल वॉल नाही, हा सर्वात महत्वाचं कारण यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आर यू अंडरस्टँडिंग दॅट? सॉरी. तर दे लॅक दिस सेल वॉल, हे महत्वाचं कारण इट इज ओनली इन ॲनिमल्स. हा कॅरेक्टर कोणामध्ये आहे? फक्त ॲनिमल मध्ये आहे. बाकी मग दे कंटेन द न्यूक्लियस, इट इज अ युकॅरियोटिक कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर हेटरोट्रॉपिक. ओके. फंगाय लाईक प्रोटिस्ट हे हेटरोट्रॉपिक असतात. इवन ॲनिमल्स सुद्धा हेटरोट्रॉपिक आहेत, मग दे आर हेटरोट्रॉपिक. दिस कॅरेक्टर अल्सो गोज टू दी ॲनिमल्स. मोस्ट कॅन मूव्ह ऑन देअर ओन, आणि कितीतरी ऑर्गॅनिझम स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आता त्यासाठी ते फॉल्स फिट फॉर्म करतात किंवा ते कन्सिस्ट द सिलिया. मूव्ह होण्यासाठी काय काय करतात? ते
for the purpose of movement. They form the false fit. We call them pseudopodia. आपण काय म्हणतो त्याला? We call them pseudopodia. काही जे आहेत ते सिलिया फॉर्म करतात. ओके. त्यानंतर काही जे आहेत ते फ्लॅजेला कन्सिस्ट करतात. आणि याच बेसिसवरती खरं तर हे जे प्रोटोझोन्स आहेत हे प्रोटोझोन्स डिवाइड होतात ऑन द बेसिस ऑफ धिस. मग आपण पुढे जाऊया त्यांच्या क्लासिफिकेशन कडे की प्रोटोझोन जे आहेत हे प्रोटोझोन्स क्लासिफाय कशा पद्धतीने होतात. आता या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालेलं असेल सेल वॉल नाहीये मग काय असेल? देयर इज प्रेझेन्स ऑफ दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. तिथे फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असेल. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू दी क्लासिफिकेशन ऑफ दी animal like protists, that is protozoans. There are 4 groups, 4 ग्रुप आहेत. त्यामध्ये एक सार्कोडाइन सहर्कोडिगेन्स हे त्याचं लॅटिन कंडिशन आहे किंवा ग्रीक कंडिशन आहे. सार्कोडाइनला दुसरं एक नाव आहे, तुम्हाला सर्वांना माहित असेल, थोडंसं तुम्ही रिमाइंड करू शकता त्याला. सार्कोडाइनला दुसरं एक नाव आहे काय? दॅट इज ॲन अमीबॉइड प्रोटिस्ट. ठीक आहे. सार्कोडाइनला दुसरं नाव काय आहे? दॅट इज वी कॉल्ड अमीबॉइड प्रोटिस्ट. त्यानंतर सेकंड प्रोटोझोन दॅट इज सिलिएट, ज्यांच्यामध्ये सिलिया प्रेझेंट असतात. मी तुम्हाला लास्ट स्लाइड मध्ये क्लिअर केलं होतं पहा की मोमेंट जे आहे ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ लोकोमोटरी ऑर्गन्स. मग सार्कोडाइन्स किंवा अमीबॉइड, स्पोरोझोन्स सिडोपोडिया प्रेझेंट आहे. सिलिएट्स देयर इज प्रेझेन्स ऑफ दी सिलिया. त्यानंतर फ्लॅजेलेट्स ज्याच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतं, देयर इज प्रेझेन्स ऑफ दी फ्लॅजेला. हे यांची ग्रीक कंडिशन पुढे आहे, तुम्हाला त्याची गरज सुद्धा नाहीये पण वाचून घेऊ शकता. त्यानंतर देयर इज स्पोरोझोन्स जे स्पोर फॉर्मिंग प्रोटोझोन्स असतील. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मुव्हेबल कॅरेक्टरिस्टिक फीचर नाहीये. मग एअर करंटच्या सहाय्याने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. तर असे 4 ग्रुप्स या ॲनिमल लाईक प्रोटिस्टचे आहे किंवा प्रोटोझोन्सचे आहे. तर आपण पुढे जाऊया ह्या ॲनिमल लाईक प्रोटिस्ट मध्ये आणि पहिलं प्रोटिस्ट आपण यामध्ये पाहूया दॅट इज सार्कोडाइन और प्रोटोझोन प्रोटिस्ट. Sorry, amoeboid protist. Now amoeboid, they are called as the amoeboid because they do not having the regular shape. त्यांना amoeboid का म्हटलं जातं? त्यांना amoeboid म्हणण्याचं कारण असं आहे की they do not having regular shape. म्हणजे आपण त्याला म्हणूया there is an irregular shape. कसं आहे तिथं? शेप irregular आहे. मग याचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर? दे आर amoeboid. आपण डिफरन्शिएट केलं ऑन द बेसिस ऑफ देअर लोकोमोशन, बरोबर ना. मग इथं हॅव्हिंग सिडोपोडिया फॉल्स फूट आपण ज्याला म्हणतो, ज्याच्या सहाय्याने ते काय होतील? मूव्ह होतील एका प्लेस मधून दुसऱ्या प्लेस मध्ये. जशी बॉडी आहे त्याची स्फिअर. तर या पद्धतीने हे पहा, या पद्धतीने सिडोपोडिया फॉर्म केले जातात. दिस इज ए सिडोपोडिया. ओके. म्हणजे त्या सिडोपोडियाच्या सहाय्याने फक्त चालू शकत नाही तर इट कॅन कॅप्चर इट्स फूड. सियर Pseudopods are used for movement and capture food, that is prey. त्याचं प्रे काय करू शकतात? ते कॅप्चर करू शकतात. ठीक आहे. आता हे ऍक्च्युअली काय आहे तुम्ही इथे पाहू शकता. दिस इज ए सेल मेम्ब्रेन. हे काय आहे? सेल मेम्ब्रेन आहे आणि सेल मेम्ब्रेनचं हे आउटसाइड एक्सटेन्शन आहे, बरोबर. इट इज एक्सटेन्शन आणि एक्सटेन्शनच्या सहाय्याने हे सिडोपोडिया या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे. ठीक आहे. आता काही असे आहेत मराईन फॉर्म, तसं पुढे आपण पाहणार आहोत ते कुठे भेटतात. ठीक आहे. काही मराईन फॉर्म हे सिलिका शेल कन्सिस्ट करतात. ध्यानात ठेवा. some marine forms consist this silica shell. This shell form limestone, marble and chalk. हे त्याचे काय आहेत? फंक्शन्स आहेत. ध्यानात ठेवा. यावरती प्रश्न पण विचारलेला आहे, नीटमध्ये प्रश्न पण विचारलेला आहे. मग शेल कशासाठी वापरलं जातं? लाइमस्टोन, मार्बल आणि चॉक तयार करण्यासाठी. लाईव्ह इन फ्रेश वॉटर हे त्याचं ऑकरन्स आहे. फ्रेश वॉटर मध्ये पण भेटतात, काही सी वॉटर मध्ये पण भेटतात आणि काही मॉइस्ट सॉइल मध्ये पण भेटतात.
यामध्ये एंटॅमिबा हा पॅरासायटिक फॉर्म आहे. इट इज अ पॅरासायटिक अमिबॉइड प्रोटोझोन. एंटॅमिबा जो आहे तो पॅरासायटिक अमिबॉइड प्रोटोझोन आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा चांगल्या पद्धतीने. आणि सेकंड थिंग अशी आहे की हे जे एंटॅमिबा आहे इट फॉर्म ए डिसीज अमिबॉइड डिसेंट्री. लिहून घ्या. इट फॉर्म ए डिसीज दॅट इज अन अमिबॉइड डिसेंट्री. ओके. त्याचं पूर्ण नावही तुम्ही लिहू शकता. दॅट इज एंटॅमिबा हिस्टोलिटिका. हे त्याचं काय आहे पूर्ण नाव आहे. पुढे जाऊया आपण. मग त्याच्यामध्ये काही टाईप. अमिबा हा मोस्ट फॅमिलियर सार्कोडाइन आहे. म्हणजे ज्याला आपण दरवेळेस ऐकतो, ज्याच्याविषयी आपण वाचतो लिहितो. मोस्ट फॅमिलियर इज अन अमिबा. सिडोपोड आहे. ब्लॉब शेप्ड हा शेप तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. इट कन्सिस्ट द कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल. हे काय करतं कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल कन्सिस्ट करतं. व्हॉट इज दिस कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल. तुमचा कोणताही अमिबा असू द्या, कोणतेही सेल असू द्या, या ठिकाणी मी तुम्हाला एक फिगर दाखवतो. सियर हा तुमचा अमिबा आहे. ठीक आहे. या अमिबामध्ये अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात. तर या फिगरमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे पार्ट मी काढलेला आहे दिस इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल. तर आपण काय म्हणतो वी कॉल्ड इट कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल. आणि कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअलचं फंक्शनिंग काय आहे तर एक स्पेसिफिक फंक्शनिंग आहे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअलचं. इथे आहे पहा कंट्रोल्स अमाऊंट ऑफ वॉटर इनसाइड. तर आतमध्ये वॉटरची जी काही अमाऊंट असेल किंवा वॉटर जे काय असेल ते कंट्रोल करण्याचं काम करेल. काय हे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल. यालाच आपण म्हणतो ऑस्मो रेग्युलेशन. लिहून घ्या वाटलंच तर. ऑस्मो रेग्युलेशन. इथे क्लिअरली दिसत नसेल तुम्ही लिहा ऑस्मो रेग्युलेशन. आपल्यामध्ये म्हणजे इन ह्युमन बिंग द ऑस्मो रेग्युलेशन इज ऑकर्स थ्रू किडनी. बट इन protozoans the osmoregulation is by contractile vacuole. The another vacuole is that is an food vacuole. मी या ठिकाणी अशी तुम्हाला ही छोटी फिगर काढून दाखवतोय. तर फूड व्हॅक्युअल कशासाठी आहे तर वेअर फूड इज डायजेस्टेड. ज्या ठिकाणी फूडला डायजेस्ट केलं जातं. सो दॅट एरिया इज कॉल्ड एज द फूड व्हॅक्युअल. ठीक आहे. तर हा एक प्रकार आपण अमिबाचं या ठिकाणी पाहिले. अमिबाचं रिप्रोडक्शन आपण पाहूया किंवा सार्कोडाइन कशा पद्धतीने रिप्रोड्यूस होतात आपण या ठिकाणी बघूया. तर दे आर रिप्रोड्यूस्ड बाय दी बायनरी फिशन. त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे ते कसं होतं इट इज बाय बायनरी फिशन. याचं डिस्कशन मी लास्ट टाइम तुम्हाला केलेलं आहे. अमिबाज कॅन रिस्पॉन्ड टू देअर एन्व्हायरमेंट. त्यांच्या एन्व्हायरमेंटला अमिबा काय करतात रिस्पॉन्ड देतात. ठीक आहे. आणि त्या रिस्पॉन्स नुसार ते रिप्रोडक्शन करतात. They are sensitive to light and some chemicals. अमिबा जे आहेत they are sensitive to light and some chemicals. म्हणून लाईट आणि केमिकल्सच्या फॉर्म मध्ये ते रेजिस्टन्स ऍक्टिव्हिटी शो करत नाही. दे कॅन डाय. ते डाय होऊ शकतात अशा कंडिशन मध्ये. ठीक आहे. परंतु हे IMP स्टेटमेंट आहे. दे आर सेन्सिटिव्ह टू लाईट अँड सम केमिकल्स. मग डॅश डॅश आर सेन्सिटिव्ह टू लाईट अँड सम केमिकल्स असं क्वेश्चन असू शकतं. त्याचा आन्सर काय येईल दॅट इज अन अमिबा. ठीक आहे. तर दिस इज अबाउट दी अमिबा म्हणजेच अमिबॉइड. सेकंड टाईप आपण याच्यामध्ये पाहूया दॅट इज अँड सिलिएट्स. आता सिलिएट्स ज्यांच्यामध्ये सिलिया प्रेझेंट असतात हॅव सिलिया ऑन दी आउटसाइड ऑफ देअर सेल्स. आपण याच्यावरती एक फिगर ऑलरेडी बघितलेली आहे. तुम्हाला आठवत असेल ही फिगर. हे पहा ही जी स्लाइड मी तुमच्या समोर ओपन केलेली आहे दॅट इज पॅरामेशियम. हे तुम्ही ऑलरेडी पाहत आलेला आहात या फिगरला. म्हणजे आपण यादीत पाहिलेलं आहे. सिलिया काय आहे. सिलिया दीज आर टायनी हेअर लाईक प्रोजेक्शन्स. सिलिया काय असतात सिलिया आर टायनी हेअर लाईक प्रोजेक्शन्स. याचं डिस्कशन आपण सेल ऑर्गनायझेशन या टॉपिक मध्ये ऑलरेडी केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल सेल ऑर्गनायझेशन मध्ये आपण सिलियाचं डिस्कशन केलं होतं. टायनी हेअर लाईक प्रोजेक्शन्स used for movement to gather food and a feeder. फूड आणि फिडर. फिलर म्हटलं तरी चालेल. मुवमेंट साठी फूड साठी आणि फिलर साठी एकत्र येण्याचं काम करतात. आणि हे कशासाठी कशाच्या सहाय्याने तर सिलियाच्या सहाय्याने ते मुवमेंट करून एकत्र येतात.
ठीक आहे. हे काही फीचर्स झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर. तर हे जे सिलियर्स आहेत यामध्ये एक टाइप आपण पॅरामिशन बघितलंय. तर त्याचा आउटर वॉल पेलिकलचा असतो. इट्स आउटर वॉल इज ऑफ पेलिकल. पेलिकल इज अ प्रोटीनॅशियस लेअर. लिहून घ्या. पेलिकल काय आहे? प्रोटीनॅशियस लेअर आहे. ठीक आहे. स्लीपर शेप्ड. स्लीपर चप्पल आपण ज्याला म्हणतो, इट इज स्लीपर शेप. त्यानंतर ओरल ग्रूव लाईक द माउथ. ओरल ग्रूव याला माउथ सारखं ओरल ग्रूव या ठिकाणी असतं. आता हे ओरल ग्रूव कुठे आहे? पहा इथे या ठिकाणी ओरल ग्रूव आहे. मी जे रेड कलरने तुम्हाला दाखवलंय. ठीक आहे. त्यानंतर गलेट होल्ड फूड. याला गलेट पण त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं ओरल ग्रूव त्याच ठिकाणी गलेट असतं जे फूड मटेरियल होल्ड करण्याचं काम करतं. हे एक एक वर्ड महत्वाचे आहेत. ओरल ग्रूव, गलेट, एक एक वर्ड महत्वाचा आहे. फूड व्हॅक्युअल आहे विच डायजेस्टिव्ह फूड आपण लास्ट मध्ये बघितलंय. ॲनल पोर आहे जे रिमूव्ह फूड मटेरियल रिमूव्ह करतात. ॲनिमल लाईक कॅरेक्टर आहे विच हॅव्हिंग दी ॲनल पोर. ॲनल पोर कशासाठी? ॲनल पोर टू रिमूव्ह दी वेस्ट मटेरियल. दोन कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्युअल्स असतात. तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय पहा या ठिकाणी दोन कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्युअल्स. हा एक व्हॅक्युअल दिसतोय आणि हा एक कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्युअल दिसतोय. टू कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्युअल्स आर देअर आणि त्याचं फंक्शनिंग काय आहे हे आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्युअलचं फंक्शनिंग दॅट इज दी ऑस्मोरेग्युलेशन. ठीक आहे. एक्सक्रिशन साठी सुद्धा एक्सक्रिशन ॲनल पोरच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्युअल्स प्रोसेस करतात. कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्युअल प्रोसेसेस दी वेस्ट मटेरियल अँड इट रिमूव्ह विथ दी हेल्प ऑफ ॲनल पोर. जे ॲनल पोरच्या सहाय्याने त्याला रिमूव्ह करतात. दोन न्यूक्लियस यामध्ये प्रेझेंट असतं, एक मायक्रो आणि एक मॅक्रो किंवा मेगा न्यूक्लियस. असे दोन न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. रिप्रोडक्शन हे काय होईल? एकतर बायनरी फिशन न होतं किंवा कॉन्ज्युगेशन न होतं. दे कॅन रिप्रोड्यूस बाय दी बायनरी फिशन ऑर दी कॉन्ज्युगेशन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पॅरामिशन हा जो पार्ट आहे या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये दोन पार्ट राहिलेले आहेत ज्याला आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. यापर्यंत तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे समजलेला असणारच आहे. पुढे आपल्याला झू फ्लॅजेलेट पाहायचं आहे आणि स्पोरोझोन्स पाहायचे आहेत. ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.